सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, आपण आपला अनुभव शेअर करतो आणि तो शेअर केल्यानंतर आपला अनुभव ऐकून एखादा स्वामी सेवेकरी घडावा हीच आपली इच्छा असते। कारण याचं पुण्य पण खूप असतं आणि स्वामी महाराजांचा एखादा सेवेकरी आपल्याकडनं घडावा हीच प्रामाणिक इच्छा असते। तर आज आपण निलेश साबळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील निलेश साबळे सर यांचा स्वामी अनुभव पाहणार आहोत। तर त्याआधी अनुभव सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर सर सांगतात, त्यांचा अनुभव जेव्हा ते सांगत होते तेव्हा ते म्हणतात, आज मी जे काही आहे, आज मला जी काही प्रसिद्धी आहे, आज मी या कलाक्षेत्रात नाट्यक्षेत्रात जे आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे, स्वामी महाराजांमुळे आहे। सर सांगताना पुढे असं बोलतात की माझी मिसेस आणि आई ही स्वामी भक्त होत्या, स्वामी सेवेकरी होत्या। मी कधीही स्वामी सेवा केली नाही आणि मला काही माहितीही नव्हते। पण जेव्हा मी स्टार्टिंगला पहिल्या वेळेला मला ऑडिशनला जायचं होतं, त्यावेळेला मी घरातून निघालो आणि ऑडिशनला जाताना मला एक फूल न्यायचं होतं, गुलाबाचं फूल घेऊन जायचं होतं। मी जेव्हा घरातून बाहेर पडलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सगळे दुकानं बंद आहेत, कुठेही मला एक गुलाबाचं फूल भेटू शकलं नाही। खूप वाट पाहिल्यानंतर सुद्धा, खूप दुकानं फिरल्यानंतर सुद्धा मला ते गुलाबाचं फूल भेटू शकलं नाही। मग बराच वेळ चालल्यानंतर मी एका काकांना विचारलं की इथे कुठे गुलाबाचं फूल भेटू शकेल का? तेव्हा ते म्हणाले की तू इथून जा, इथे पुढे गेल्यानंतर स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे तुला गुलाबाचं फूल भेटून जाईल। त्याच वेळी मी असा विचार केला की स्वामींच्या केंद्रात जायचं। शेवटी स्वामींनी मला बोलवूनच घेतलं आणि माझ्याकडे कुठलाही दुसरा पर्याय नव्हता। त्यामुळे मी स्वामी समर्थांच्या केंद्रात गेलो आणि तिथे गेल्यानंतर आरती चालू होती। आरती झाली आणि मग मी तिथे त्यांना म्हटलं की मला गुलाबाचं एक फूल हवं आहे आणि त्यांनी मला ते खूप सहज दिलं। त्यावेळी मी स्वामींना ते फूल घेतलं आणि म्हटलं की स्वामी, आज तुम्ही मला बोलवूनच घेतलं, तुम्ही तुमची सेवा माझ्याकडून करून घेतली आणि जर हे खरं असेल, खरंच तुमची इच्छा आहे की मी तुमची सेवा करावी, तर आज मी जे काही करण्यासाठी चाललो आहे त्यात मला यश द्या, माझं सिलेक्शन होऊ द्या। आणि असं म्हणून पाया पडून सर म्हणतात की मी निघाल्यानंतर जेव्हा मी ऑडिशनच्या तिथे पोहोचलो, खूप गर्दी होती। कसाबसा माझा खूप वेळानंतर नंबर लागला आणि मी माझं ऑडिशन दिलं आणि सिलेक्टही झालो। त्यावेळी खरंच कळालं की स्वामी आहेत आणि स्वामींची लीला अगाध आहे। कारण त्यानंतर ते ऑडिशन झाल्यानंतर जे काही मला यश भेटत गेलं आणि त्यानंतर मला मागे परत फिरून पाहायची वेळ आली नाही। असे हे स्वामी जेव्हा त्यानंतर आयुष्यात भरपूर चढउतार आले, भरपूर प्रसंग आले, पण स्वामींनी प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी कणखरपणे उभे राहिले, मला कायम साथ देत राहिले। आणि असे हे स्वामींनी मला त्यांच्या खूपच जवळ करून घेतले। आज मी स्वामींच्या खूप जवळ आहे। कधीही स्वामींचं नाव न घेणारा, नावही घेत नव्हतो असा आज मी स्वामींच्या खूप जवळ जाऊन बसलो आहे। कारण आज मी जे काही आहे, आयुष्यात मला जे काही भेटलं आहे, प्रसिद्धी, नाव, लौकिक, सगळं काही फक्त आणि फक्त स्वामींमुळे भेटलं आहे। कारण माझ्या या कार्याची सुरुवातच स्वामींच्या केंद्रापासून झाली। असा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।